मुंबई विमानतळ हलवण्याचा राज ठाकरेंनी आरोप केला होता आणि त्यावरच बोलताना तुम्ही दुसरे बंगले का बांधले असा सवाल फडणवीसांनी केला। तसंच मुंबईत तिसरं विमानतळ बांधणारच असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आणि यावरून आता राज ठाकरेंनीही फडणवीसांवर पलटवार केलाय। आता हा सगळा वाढवडला, आता बंदर येते म्हणून मी म्हटलं बंदर येत असेल चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रात, बाजूला विमानतळ कशासाठी? तर म्हणे मुंबई विमानतळावरचा सगळा कार्गो तिकडे नेणार आणि नवी मुंबई विमानतळ जे बांधलंय इथून इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक या आपल्याकडच्या इकडच्या विमानतळावरनं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल नवी मुंबईला नेणार। ही प्रोसेस हळूहळू सुरू झालेली आहे आणि पुढे हा संपूर्ण विमानतळ विकायला काढणार। आमचे राजसाहेब कृष्णकुंजमधनं शिवतीर्थावर गेले, का गेले? जागा कमी पडत होती म्हणून। अरे असंच आमच्या मुंबईच्या एअरपोर्टवर एकच धावपट्टी होती, मुंबईला जर नवीन एअरपोर्ट दिलं नाही तर मुंबईचा जीडीपी आता थांबलेला आहे, मुंबईची ग्रोथ थांबलेली आहे। अरे मोदीजींच्या नेतृत्वात 5 वर्षामध्ये आम्ही नवीन एअरपोर्ट करून दाखवला। तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं? आणि आता सांगतो तिसरा एअरपोर्ट पण करणार आहे। त्याच्यामुळे उद्योगाला विरोध आहे वगैरे हे असल्या मूर्खपणा माझा बोलण्यातनं नव्हता आणि नाही आणि येणारही नाही कधी। परंतु एक गोष्ट मला आपल्याला नमूद करू इच्छितो मी आपल्या समोर की या सगळ्या याच्यामध्ये अंबानी घ्या, टाटा घ्या, अजून कोणी उद्योगपती घ्या, बिर्ला घ्या, कोणी यांची एम्पायर स्वतः उभी केलेली आहेत। म्हणजे आज जर समजा तुम्ही विमानतळ ही एक जर समजा गोष्ट बघितली तर 7 का 8 विमानतळं आज गौतम अदानींना देण्यात आलेली आहेत केंद्र सरकारकडनं। पोर्ट्स याच्यामध्ये एक मुंद्रा पोर्ट सोडलं तर जेवढी पोर्ट्स आत्ता त्या गौतम अदानींच्या हातामध्ये आत्ता आहेत यातलं एकही पोर्ट हे गौतम अदानींनी स्वतःहून उभं केलेलं पोर्ट नाही, ही दुसऱ्यांची पोर्ट्स होती, त्यांना गन पॉईंटवरती आणून त्यांच्याकडनं ही संपूर्णपणे पोर्ट्स विकत घेतलेली आहेत।